नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या जेएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील रांगेतील स्थान हा घटक अभ्यासणार आहोत। यामध्ये काही वेळा आडवी रांग दिली जाते तर काही वेळा उभी रांग दिली जाते आणि या रांगेमध्ये एखाद्या व्यक्तीचा डावीकडून व उजवीकडून क्रमांक दिला जातो किंवा उभी रांग असेल तर वरून व खालून क्रमांक दिला जातो आणि रांगेतील एकूण व्यक्ती किती आहेत असा प्रश्न विचारला जातो। तर कधी मधल्या व्यक्तीचा क्रमांक किती आहे हे विचारले जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रश्न ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच कसे सॉल्व्ह करायचे हे शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण रांगेतील स्थानाचा टाइप 1 पाहूया। अजय एका रांगेत डावीकडून 17व्या व उजवीकडून 18व्या क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? एका रांगेमध्ये अजय डावीकडून 17व्या स्थानावर उभा आहे आणि उजवीकडून 18व्या स्थानावर उभा आहे आणि रांगेत मुले किती हे आपल्याला विचारलं आहे। तर आपण इथं लाईन ड्रॉ करू। ही आहे डावी बाजू आणि इकडची आहे उजवी बाजू। अजय रांगेत डावीकडून 17व्या स्थानावर उभा आहे, म्हणजे इकडून डाव्या हाताकडून आपल्या डावीकडून म्हणजे डाव्या साईडनी 17व्या स्थानावर उभा आहे आणि उजवीकडून 18व्या स्थानावर उभा आहे। अजय डावीकडून 17व्या स्थानावर उभा आहे आणि उजवीकडून 18व्या स्थानावर उभा आहे, तर रांगेत एकूण मुले किती ते काढायचं हे आपण ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच काढायला शिकणार आहोत। या दोघांची बेरीज करायची। 18 अधिक 17 बरोबर 7 अधिक 8 15, 15चे 5 हातचाला 1, 1 अधिक 1 अधिक 1 3, 18 अधिक 17 यांची बेरीज झाली 35 आणि या 35 मधून 1 वजा करायचा। 1 का वजा करायचा? कारण अजयचं स्थान डावीकडून 17व्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून 18व्या क्रमांकावर आहे, म्हणजे तो दोन्हीकडून पण मोजला गेला आहे, म्हणून 1 वजा करायचा। 35 वजा 1 34। तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? 34 मुले आहेत। इथं ही रांग समजून देण्यासाठी काढली आहे। असा प्रश्न आला, एखाद्या व्यक्तीचा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक दिला आणि रांगेतील एकूण व्यक्ती किती आहेत असा प्रश्न आला, तर आपण दोन्ही क्रमांकाची बेरीज करायची आणि त्यामधून 1 वजा करायचा। 1 का वजा करायचा? कारण व्यक्ती एकच आहे आणि त्या व्यक्तीचा दोन्ही बाजूने क्रमांक दिलेला आहे, म्हणजे ती व्यक्ती दोनदा मोजली आहे, म्हणून 1 वजा करायचा आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं। आता आपण टाइप 2 पाहूया। एका रांगेत पूजा मध्यभागी 21व्या क्रमांकावर उभी आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? हा प्रश्न सुद्धा आपण ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच सॉल्व्ह करणार आहोत। पूजा मध्यभागी उभी आहे आणि पूजाचा क्रमांक किती आहे? 21वा आहे। या 21ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्यातून 1 वजा करायचा। 21 दुने 42, 42 वजा 1 41। बघा काय केलं आपण इथं, मधल्या व्यक्तीचा क्रमांक आहे 21, म्हणजे पूजा मध्यभागी उभी आहे, पूजाचा क्रमांक आहे 21 आणि या 21ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि त्यातून 1 वजा केला। 21 दुने 42 आणि 42 मधून 1 गेल्यावर 41 राहतात, तर त्या रांगेत एकूण मुले किती होते? तर 41 होते। आता आपण लाईन ड्रॉ करून पाहू। मध्यभागी आहे पूजा, 21व्या स्थानावर आहे। आता आपण इथं एक एक नंबर नाही लिहायचा। पूजा मध्यभागी 21व्या स्थानावर उभी आहे, म्हणजे पूजाच्या डावीकडे किती मुले असतील? तर 20 मुले असतील, कारण पूजाचा क्रमांक 21वा आहे।
पूजाच्या डावीकडे 20 मुले असतील आणि पूजाच्या उजवीकडे किती मुले असतील? 20च मुले असतील. पूजाच्या डावीकडे 20 आणि उजवीकडे 20 आणि पूजा, हे मिळून किती झाले? 20 दुने 40 आणि 1 41. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तर त्या रांगेत एकूण 41 मुले आहेत. कसं काढलं आपण हे? पूजा मध्यभागी आहे म्हणून पूजाला इथं मध्यभागी घेतलं आणि पूजाचा क्रमांक आहे 21वा. म्हटल्यावर पूजाच्या मागे किती मुले असतील? तर 20 मुले असतील. आणि मागे 20 म्हटल्यावर पुढे पण 20, कारण पूजा मध्यभागी उभी आहे म्हणून दोन्ही बाजूनी सारखेच मुलं असतील. मग 20 अधिक 20 40 आणि पूजा 1, 40 अधिक 1 41. तर त्या रांगेत एकूण 41 मुले आहेत. या पद्धतीने नाही समजलं तर ह्या पद्धतीने समजून घ्यायचं. आता आपण टाईप 3 पाहूया. 21 मुलांच्या रांगेत समीर मध्यभागी उभा आहे, तर तो रांगेत कितव्या क्रमांकावर उभा आहे? मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला मध्यभागी असलेल्या व्यक्तीचा क्रमांक दिला होता आणि रांगेतील एकूण व्यक्ती किती आहेत हे विचारलं होतं. इथं आपल्याला रांगेतील एकूण मुलं दिलेत आणि मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक कितवा आहे हे विचारलं आहे. मध्यभागी समीर उभा आहे आणि समीरचा क्रमांक आपल्याला विचारला आहे. मग मधल्या मुलाचा क्रमांक किंवा मधल्या व्यक्तीचा क्रमांक जर विचारला तर त्याचे खूप सोपी ट्रिक आहे. मधल्या व्यक्तीचा क्रमांक बरोबर एकूण व्यक्ती अधिक 1 भागिले 2. आता इथं रांगेतील एकूण मुले किती आहेत? तर 21 आहेत. म्हणून एकूण व्यक्ती म्हणजे एकूण मुले आहेत 21 आणि त्या 21 मध्ये 1 मिळवायचा आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. 21 अधिक 1 22, 22 भागिले 2 11. तर मध्यभागी असलेल्या समीरचा क्रमांक कितवा आहे? 11वा आहे. बघा इथं आपण काय केलं, इथं मध्यभागी असलेल्या व्यक्तीचा मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक विचारला आहे. समीर मध्यभागी उभा आहे आणि रांगेतील एकूण मुले किती आहे? तर 21 आहेत. मग रांगेतील एकूण मुले दिली आणि मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक विचारले तर काय करायचं? या 21 मध्ये म्हणजे एकूण मुलांच्या संख्येमध्ये एकूण व्यक्तींच्या संख्येमध्ये 1 मिळवायचा आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. 21 अधिक 1 22 आणि या 22ला 2 ने भाग दिल्यावर भागाकाराला 11. म्हणजे समीरचा क्रमांक कितवा आहे? तर 11वा आहे. आता आपण याचा पडताळा करून पाहू. समीर मधोमध उभा आहे आणि त्याचा क्रमांक आहे 11वा. मग आता रांगेत एकूण व्यक्ती 21 येतात का आपण पाहूया. समीर मध्यभागी उभा आहे, त्याचा क्रमांक आहे 11वा. म्हणजे त्याच्या डावीकडे किती मुलं असतील? 10 मुले असतील आणि त्याच्या उजवीकडे सुद्धा 10च मुले असतील, कारण तो मध्यभागी उभा आहे. मग हे 10 अधिक 10 20 आणि समीर 21 म्हणजे त्या रांगेतील मुले 21 आले. म्हणजे या ट्रिकच्या सहाय्याने आपलं उत्तर अगदी अचूक निघतं. आता आपण टाईप 4 पाहूया. एका रांगेत मेघाचा वरून 28वा व निशाचा खालून 25वा क्रमांक आहे. दोघींच्या मध्ये 13 मुले आहेत, तर रांगेतील एकूण मुले किती? इथं मेघाचा वरून 28वा क्रमांक दिला आहे आणि निशाचा खालून 25वा क्रमांक दिलेला आहे. म्हणजे आपल्याला उभी लाईन ड्रॉ करावी लागल. आपण उभी रांग काढून घेतली. मेघाचा वरून 28वा क्रमांक आहे म्हणून आपण थोडंसं अंतर घेऊन 28वा क्रमांक असं लिहू. 28व्या क्रमांकावर कोण उभी आहे? तर मेघा. मेघावरून 28व्या क्रमांकावर उभी आहे व निशाचा खालून 25वा क्रमांक आहे. निशाचा खालून 25वा क्रमांक आहे.
दोघींच्या मध्ये 13 मुले आहेत. या दोघींच्या मध्ये किती मुले आहेत? तर 13 मुले आहेत. आणि आपल्याला काय विचारलंय? तर रांगेतील एकूण मुले किती? मेघाचा वरून 28वा क्रमांक आहे, निशाचा खालून 25वा क्रमांक आहे आणि या दोघींच्या मध्ये 13 मुले आहेत. म्हणजे या तिघांची ॲडिशन केली तर आपल्याला रांगेतील एकूण मुले किती हे समजेल. या तिघांचे ॲडिशन करू. 28 अधिक 13 अधिक 25. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16चे 6 हातचा आला 1, 1 अधिक 2 3, 3 अधिक 1 4, 4 अधिक 2 6. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तर 66 मुले आहेत. टाईप नंबर 5 पाहू. 30 मुलांच्या रांगेत ए हा वरून 4था आणि बी हा खालून 10वा आहे, म्हणजे 10व्या क्रमांकावर उभा आहे. तर ए आणि बी मध्ये किती मुले आहेत? मागील उदाहरणामध्ये आपल्याला एकूण मुले किती आहेत हे विचारलं होतं आणि इथं आपल्याला एकूण मुले दिले आहेत आणि ए आणि बीच्या मध्ये किती मुलं आहेत हे विचारलं आहे. अगोदरचा प्रश्न अगोदर नीट समजून घ्या तर हा प्रश्न आपल्याला समजेल. आता इथं ए हा वरून 4था आहे आणि बी हा खालून 10वा आहे, म्हणजे लाईन कशी आहे? उभी आहे. ए हा वरून 4थ्या क्रमांकावर आहे, 4थ्या क्रमांकावर ए उभा आहे आणि बी हा खालून 10व्या क्रमांकावर उभा आहे. आणि रांगेतील एकूण मुले किती आहेत? 30 आहेत. 30 मुलांची रांग आहे आणि या रांगेत ए हा वरून 4थ्या क्रमांकावर उभा आहे आणि बी हा खालून 10व्या क्रमांकावर उभा आहे. आणि ए आणि बीच्या मध्ये किती मुलं आहेत हे आपल्याला काढायचे. मग आपण काय करायचं? ह्या दोघांची ॲडिशन करून घेऊ. 10 अधिक 4 बरोबर 14. आणि एकूण रांगेत एकूण मुले किती आहेत? 30 आहेत. मग या 30 मधून 14 मायनस करू. मग आपल्याला ए आणि बीच्या मध्ये किती मुले आहेत हे समजेल. 30 वजा 14. 10तून 4 गेले 6, 2 मधून 1 गेला 1. म्हणजे ए आणि बीच्या मध्ये किती मुले आहेत? तर 16 मुले आहेत. काय केलं इथं आपण? एचा क्रमांक वरून 4था आहे, बीचा क्रमांक खालून 10वा आहे, म्हणून या दोघांची ॲडिशन केली. 10 अधिक 4 14 आणि रांगेत एकूण मुले आहेत 30, म्हणून 30 मधून 14 आपण मायनस केले. उत्तर आलं 16. म्हणजे या दोघांच्या मध्ये किती मुले आहेत? तर 16 मुले आहेत. टाईप नंबर 6 पाहूया. 132 मुलांच्या रांगेत सुरेशचा क्रमांक उजवीकडून 53वा आहे, तर त्याचा डावीकडून कितवा क्रमांक असेल? 132 मुलांची रांग आहे आणि सुरेशचा उजवीकडून 53वा क्रमांक आहे, म्हणजे आपल्याला इथं आडवी लाईन ड्रॉ करावी लागल. ही आहे डावी बाजू आणि इकडची आहे उजवी बाजू. आणि सुरेशचा क्रमांक उजवीकडून 53वा आहे. उजवीकडून 53व्या स्थानावर सुरेश उभा आहे. तर आपल्याला काय विचारले? तर सुरेशचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? मग या दोघांची वजाबाकी करायची. 132 वजा 53 यांची वजाबाकी करून आपल्याला डावीकडे किती मुले आहेत हे समजल. 2 मधून 3 जात नाही, म्हणून या 3 ने याला 1 दिला, इथं झाले 12 आणि इथं राहिले 2. 12तून 3 गेले 9. 2 मधून 5 जात नाही, म्हणून ह्या 1 ने याला इथं दिला, 1 दिला आणि इथं राहिले 0. 12तून 5 गेले 7 आणि इथं हा 0 आणि हा लिहिला नाही तरी पण चालतो. म्हणजे वजाबाकी किती आली? 79 आली. म्हणजे सुरेशच्या डावीकडे किती मुले आहेत? तर 79 मुले आहेत. आणि सुरेश एक 80, म्हणजे सुरेशचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? तर 80वा क्रमांक आहे. इथं 1 का मिळवला? कारण सुरेशचा डावीकडून क्रमांक विचारलाय. त्याच्या डावीकडे 79 मुले आहेत आणि सुरेश त्यामध्ये आपण ॲड केला. 79 अधिक 1 80, म्हणजे सुरेशचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? तर 80वा क्रमांक आहे.
टाईप नंबर 7, एकूण 70 विद्यार्थ्यांच्या वर्गात साक्षीचे स्थान वरून 15वे आहे. नेहा ही साक्षीच्या 14 स्थान खाली आहे, तर नेहा खालून कितव्या स्थानावर आहे? वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? तर 70 विद्यार्थी आहेत आणि 70 विद्यार्थ्यांच्या वर्गात साक्षीचे स्थान वरून 15वे आहे, म्हणून आपल्याला उभी लाईन ड्रॉ करावी लागेल. साक्षीचे स्थान वरून 15वे आहे, वरून 15व्या स्थानावर साक्षी उभी आहे आणि म्हणजे वरून 15व्या स्थानावर साक्षी आहे आणि नेहा ही साक्षीच्या 14 स्थान खाली आहे. साक्षीच्या खाली 14 स्थान आहे, म्हणून 15 अधिक 14 29, म्हणजे 29व्या क्रमांकावर नेहा आहे. साक्षीचे स्थान वरून 15वे आहे आणि नेहा ही साक्षीच्या खाली 14 स्थान आहे, म्हणून या 15 मध्ये 14 मिळवले, ॲडिशन आली 29, म्हणजेच नेहाचं स्थान कितवं आहे? तर नेहाचं स्थान 29वा आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? तर नेहा खालून कितव्या स्थानावर आहे? वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? 70 विद्यार्थी आहेत आणि नेहा वरून 29व्या स्थानावर आहे, म्हणून आपण या 70 मधून 29 वजा करायचे आणि जे काही उत्तर येईल त्यामध्ये 1 मिळवायचं, म्हणजे नेहा खालून कितव्या स्थानावर आहे हे आपल्याला समजेल. 70 मधून 29 गेले, शून्यातून 9 जात नाही, या 7ने याला 1 दिला, इथं राहिले 6 आणि इथं झाले 10. 10तून 9 गेले 1, 6तून 2 गेले 4, म्हणजे नेहाच्या खाली किती विद्यार्थी आहेत? तर 41 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला नेहाचं खालून स्थान विचारलेलं आहे, मग या 41 मध्ये 1 मिळवायचा, 42, म्हणजे नेहा खालून कितव्या स्थानावर आहे? तर 42व्या स्थानावर आहे. नेहाचं वरून स्थान कितवं आहे? 29वा आहे आणि वर्गात एकूण 70 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला काय विचारले? खालून ती कितव्या स्थानावर आहे, म्हणून या 70 मधून आपण 29 वजा केले आणि वजाबाकी आली 41 आणि त्यामध्ये 1 मिळवला, म्हणजे ही नेहा मिळवली, म्हणजे नेहाचा खालून कितवा क्रमांक असेल? नेहा खालून कितव्या स्थानावर असेल? तर 42व्या स्थानावर असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रांगेतील स्थान या घटकाचे एकूण 60 टाईप पाहिलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.